आपण गेल्या वेळेला असं बघितलं आहे की जेव्हा दोन संख्यांची किंवा दोन क्वांटिटीजची वेगवेगळी परिमाणं असलेल्या जेव्हा दोन गोष्टी आपण एकाच परिमाणाच्या दोन गोष्टींची जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा आपण जर का ती पटीतली तुलना केली, भागाकारांनी तुलना केली, तर त्याला आपण गुणोत्तर असं म्हणतो. नोरा आणि गोझो ही दोन आपली कुत्री तुला माहितीये आणि त्या दोघांनाही गाजरं खूप आवडतात हे पण माहितीये. आता दोघंही आपल्या घरातली कुत्री आहेत म्हणून आपल्याला त्यांना एकास एक याप्रमाणे गाजरं द्यायची आहेत आणि आपल्याकडे 24 गाजरं आहेत. 24 गाजरं आहेत आणि ती एकास एक याप्रमाणे द्यायची आहेत. तर ह्या पाटीवरती आपण एकास एक हे कसं लिहिणार? 1/1. एकास एक हे आपण 1/1 असं पण लिहितो. आता तिथे ती 24 गाजरं कशी वाटशील मग एकास एक या प्रमाणामध्ये? 12 वाट बरं. म्हणजे आता आपण गाजरं आणि गाजरं याची तुलना केली आणि एकास एक या प्रमाणात जेव्हा दिली तेव्हा 1/1 असं पण आपण त्याला लिहितो आणि 12 आणि 12 म्हणजे 1/1 बरोबर 12/12 हे माहितीये तुम्हाला आधीच सममूल्यमध्ये. आता दोघांनाही एकसारखी गाजरं देऊन चालणार नाही कारण नोराचं वजन जास्ती आहे, नोराचं वजन दुप्पट आहे. तर म्हणून जर आपण वजनाच्या प्रमाणात गाजरं द्यायची ठरवली तर आपण 2:1 या प्रमाणामध्ये त्यांना गाजरं देणार आहे. 2:1. तर इथे काय लिहिशील? इथे काय बदलशील? हम्म 2:1 आणि मग ती 24 गाजरं कशी वाटशील? 16 आणि 8 एकूण 24 झाले आणि 8च्या दुप्पट 16 त्यामुळे एकाच्या दुप्पट 2 तर 8च्या दुप्पट 16 एवढी गाजरं मिळाली. बरोबर. आता आपल्याला ती वाटायची आहेत एकास 3 या प्रमाणामध्ये कारण वजन जरी जास्त असलं नोराचं तरी गोझोच्या अंगात शक्ती खूप आहे आणि तो सारखा दिवसभर पळापळी करत असतो. मग जो जास्त हालचाल करतो त्याला जास्त लागणार ना, त्यामुळे ती आता आपल्याला एकास 3 या प्रमाणामध्ये वाटायची. तर एकास 3 या प्रमाणामध्ये कशी वाटणार? 6 आणि 18 18/6 इथे एकास 3 लिहावं लागेल पण आपलं एकास 3 होतं. आता नोराला जास्त झाली गाजरं. इथे 1 पाहिजे आणि इथे 3 पाहिजे. एकास 3 म्हणजे जे नोराला द्यायचंय ते गोझोला नाही द्यायचं आपल्याला. जे नोराला द्यायचंय ते तो क्रम जो आहे एकास 3चा 1 नोराला 3 गोझोला हा क्रम महत्वाचा आहे. किती आली आहे? 6 आणि 18. आता हे कसं काढतोयस तू 6 आणि 18 हे? म्हणजे हे जे आपलं गुणोत्तर प्रमाणे तर त्यातल्या छेदाशी आणि अंशाची बेरीज केली तर त्याची बेरीज झाली 4. 1 आणि 3 ची बेरीज झाली 4 म्हणजे हे जे एकास 3 आहे ते 1 आणि 3 ची बेरीज झाली 4 म्हणजे नोराला 1 दिलं आणि त्यावेळी गोझोला 3 दिली तर एकूण 4 गाजरं संपणार आहेत एका वेळी वाटल्यावर. मग काय केलंस त्या 4चं? त्या 4नी म्हणजे ते एका वेळी जाणार आहे आणि टोटल गाजर आहेत 24. तर 4ला 24 मागलं
24ला 4 ने भागलं. 24ला 4 ने भागलं. हा, तर किती आले? त्याला 6. तर मग 6 इंटू 1 हा 6 आणि 6 इंटू 3 18. करेक्ट, व्हेरी गुड. हे आपण पाट्या पुसून ठेवून देऊया. ते दगड बाजूला काढून ठेवून देऊया आता आपण. आणि पाटीवरती तू लिही फक्त. बाकीची मुलं पण बघणारी लिहितील. आपल्याकडे एकूण 100 रुपये आहेत आणि ते 100 रुपये आपण 50-50 असे दिले. म्हणजे पहिल्या माणसाला 50 दिले आणि दुसऱ्याला 50 दिले. लिही तिथे. म्हणजे हे प्रमाण किती झालं? एकास एक. कसं केलं? 100 आणि यातली 50-50 वाटली. आता हे सममूल्य अपूर्णांकांसारखं बघ. 50/50 आहे. त्याचं सगळ्यात छोटं रूप काय होईल? एकास एक. 1/1. कारण या दोन्हीला आपण 50 ने भागू शकतो. बरोबर. आता पुढचं. 100 रुपये आहेत आणि ते आपल्याला 25 आणि 75 असे वाटायचे 2 जणांमध्ये. इथे लिहून घे 25 आणि 75. तर याचं अतिसंक्षिप्त रूप काय येईल? याचं गुणोत्तर काय येईल? एकास तीन. कसं केलं? एकास 3 25च्या तिप्पट आहे. म्हणजे दोन्हीला 25 ने भागलं की आपल्याला 1 आणि 3 मिळाले. व्हेरी गुड. आता एकूण रुपये 100 आहेत. पहिल्या माणसाला 60 दिले. आता हे लिहून घे. ते पण क्लिअर कर तिकडची पाटी. पहिल्या माणसाला 60 दिले तर दुसऱ्या माणसाला किती देणार? एकूण आहेत 100. 40. म्हणजे हे झालं 60/40. आता हे 60/40 जे झालं, याला आपण गुणोत्तर काय लिहिणार? याचं संक्षिप्त रूप काय होणार? 3/2. कितीने भागलं? 20 ने भागलं दोन्हीला आणि 3/2 आलं. बरोबर आहे. म्हणजे 60/40 बरोबर 3/2. म्हणजे जेव्हा 100 रुपये मी 60 आणि 40 असे वाटले तेव्हा ते 3/2 या प्रमाणामध्ये मिळाले. आता मी प्रश्न देणार आहे इथे पाटीवर की 80 रुपये पहिल्या माणसाला दिले आणि 60 रुपये दुसऱ्या माणसाला दिले. म्हणजे आपण 80/60 असं लिहिलं. तर एकूण रुपये किती आहेत आपल्याकडे? 140 रुपये. 80 अधिक 60 140 रुपये. आणि कोणत्या गुणोत्तरात वाटलेत आपण 140 रुपये? 4/3. कितीने भागलं? 20 ने भागलं. करेक्ट. म्हणजे 80/60. 80 रुपये आणि 60 रुपये असे जर दिले असतील तर त्याचं गुणोत्तर आलं 4/3. आणि हे 4/3 आपण असं पण लिहितो हे माहितीये तुम्हाला. 4/3 असं मराठीत वाचतो. 4:3 असं आपण त्याला इंग्लिशमध्ये वाचतो.
आता आपल्याला पाट्या नकोच आहेत. पाट्या काढून घेऊया. आता हे बघा, एका आंब्याची किंमत 10 रुपये आहे. मी इथे आंब्यांच्या खाली आंबे लिहिलेत, रुपयांच्या खाली रुपये लिहायचे. साहिल, हे त्या कॅमेऱ्यात नीट दिसतंय ना? मी असं जे दाखवते ते, म्हणजे हे लोकेशन फक्त एकदा चेक करायचं. आंब्यांच्या खाली आंबे लिहिलेत, रुपयांच्या खाली रुपये लिहायचे. एका आंब्याची किंमत 10 रुपये आहे, तर 3 आंब्यांची किंमत किती रुपये आहे? 30 रुपये. करेक्ट. म्हणजे एकावरून आपण जेव्हा जास्तीची किंमत काढतोय, एकावरून अनेकाची असं म्हणतो, तेव्हा 3नी गुणलं आपण या 10ला. 3 गुणिले 10 केलं तेव्हा आपलं 30 हे उत्तर आलं. बरोबर. आता एका आंब्याची किंमत 8 रुपये आहे, तर 4 आंब्यांची किंमत किती रुपये आहे? 32 रुपये. करेक्ट. चार आंब्यांची किंमत 32 रुपये. म्हणजे परत इथे आपण गुणाकार केला एकावरून अनेकाची किंमत काढताना. आता आपण ही मांडणी करताना काय करतोय लक्षात घे, की आंबे एकाखाली एक लिहिलेत. आणि जी माहिती आपल्याकडे आहे की एका आंब्याला 8 रुपये, ती आपण इथे पहिल्या ओळीत लिहिली आहे. आणि दुसऱ्या ओळीत जे खाली आहे इथे प्रश्नचिन्ह होतं, मोकळं होतं, इथली किंमत काढायची. 8 चोक 32 आली. पण 1/4 जर आपण गुणोत्तरासारखा विचार केला किंवा सममूल्य सारखा विचार केला तर 1/4 बरोबर 8/32 येतं का? हो. असं पण येतं. किंवा 1 8 4 32 येईल का? हो. म्हणजे हे असं पण पटीत असतं त्याच पटीत, आणि हे असं पण त्याच पटीत असतं. हे आपण बघितलंय सममूल्य अपूर्णांक शिकलो तेव्हा. आहे ना लक्षात? हो. आता पुढचं, 5 आंब्यांची किंमत 60 रुपये आहे. तर एका आंब्याची किंमत किती रुपये? 60 भागिले 5 12. 12 रुपये. म्हणजे आता काय केलं आपण, जास्ती आंब्यांची किंमत आपल्याला दिली होती, अनेकावरून आपण एकाची किंमत काढतोय, तेव्हा आपण याला यांनी भागलं. बरोबर. 12 आली. आता 10 आंब्यांना 70 रुपये, तर एका आंब्याला किती रुपये? 7 रुपये. 7 रुपये. परत काय केलं आपण? भागाकार. 70ला 10नी भागलं. हे लक्षात घ्यायचं. आंब्याखाली आंबे लिहिलेत, रुपयाखाली रुपये लिहिलेत, माहिती असलेली गोष्ट वर लिहिली आहे, आणि इथे आपलं प्रश्नचिन्ह आहे. आता हे बघूया. 5 आंब्यांना, हे वाच तू. 5 आंब्यांना 45 रुपये, एका आंब्याला 9 रुपये, आणि 7 आंब्यांना 63 रुपये. बरोबर. आता याच्याकडे असं बघूया आपण, की पहिल्यांदा एवढंच दिलंय, 5 आंब्यांना 45 रुपये, तर एका आंब्याला किती येतात? 9 रुपये. 45ला 5नी भागलं. आता समजा असं दिलंय तुला, एका आंब्याला 9 रुपये, तर 7 आंब्यांना 63 रुपये. काय केलं? गुणाकार केला 7 आणि 9चा. बरोबर. म्हणजे बघा आता, 5 आंब्यांना 45 रुपये, 5वरून एकाचे काढताना एका आंब्याला 45 भागिले 5, 9 रुपये आले. आता एकाची जी किंमत आहे त्याच्यावरून 7ची काढताना हे जे आहे एकाची किंमत, त्याला 7नी गुणलं.
म्हणजे जर आपण हे मधलं समजा गाळली मधली पायरी, 5 आंब्यांना 45 रुपये, तर 7 आंब्यांना किती रुपये? आता 5 आणि 7 हे एकमेकांच्या डायरेक्ट पटीत नाहीयेत. पण 5 आंब्यांना 45, तर एकाची काढायला 45 भागिले 5 करणार आपण. आणि त्या एकावरून 7ची काढायला 7नी गुणणार. म्हणजे काय होत आहे, 7 आणि 45चा गुणाकार होतोय 7 गुणिले 45 भागिले 5. अशी जेव्हा आपण मांडणी करतो तेव्हा त्याला त्रैराशिक असं म्हणतात. म्हणजे 3 राशी दिलेल्या आहेत आणि चौथ्याची आपल्याला किंमत काढायची. आणि हे 5/7 बरोबर 45/63 असं पण येतं. हे लक्षात ठेवायचं. आता हे त्रैराशिक एक दिलेलं आहे, हे तुम्ही आधी मनामध्ये वाचा. कसं वाचणार? तुमचं सगळ्यांचं वाचून झालं की मग मी मानसला वाचायला सांगणार. वाच मानस. 4 तासात 240 किलोमीटर. 5 तासात किती किलोमीटर? करेक्ट. 4 तासामध्ये 240 किलोमीटर, तर 5 तासामध्ये किती किलोमीटर? आता त्रैराशिक सोडवताना आपण काय बघितलंय, याचा आणि याचा गुणाकार करायचा आणि त्याला यांनी भागायचं. लिही इथे. आता कसं भागणार? 4नी याला, 4नी 5ला काही भाग जात नाही. 4नी 240ला भाग जातो का? 60. हा. 4 1 4 आणि 4 60 240. बरोबर. आणि मग आता 5 गुणिले 60 किती आलं उत्तर तुझं? 300. लिही मग इथे. इथे उत्तर किती आलं? त्याच्या बाजूला लिहिलंच तरी चालेल. म्हणजे आता 4ही राशी आपल्या काय आल्या ते वाचन कर. 4 तासामध्ये 240 किलोमीटर, 5 तासामध्ये 300 किलोमीटर. व्हेरी गुड. आधी हे त्रैराशिक वाचून घ्या. याचा काय अर्थ लागतो आपल्याला? ₹100 15 सूट. 100 रुपयावरती आपण जर 100 रुपयाची वस्तू घेतली तर आपल्याला त्याच्यावर 15 रुपये सूट मिळणार आहे. 100 रुपयावर 15 रुपये सूट, तर 60 रुपयावरती किती रुपये सूट? करेक्ट. आता कसं काढणार ते उत्तर? 60 गुणिले 15 / 100. शून्यला शून्य गेलं. 5 1 5 गुणे 10. 5 3 15. 5 दुणे 10 म्हणल्यावर इथे काय लिहायचे असतात? 2. 5 3 15 आणि 2 के 2 2 3 6. 3 × 3 9. म्हणजे 60 रुपयाची वस्तू जर घेतली तर 9 रुपये सूट आपल्याला त्याच्यावरती मिळाली. आता हा कागद घे आणि मी प्रश्न वाचणार आहे आणि सगळ्यांनी आणि मानसनी पण ते त्रैराशिक लिहायचं आहे आणि मग उत्तर काढायचं. 6 कपांना 180 रुपये पडतात, तर 10 कपांना किती रुपये पडतील?
6 कपांना 180 रुपये, तर 10 कपांना किती रुपये? ते कितीच्या जागी प्रश्नचिन्ह काढ. हा, आणि आता उत्तर काढ. ते पेन जर आडवं धरलंस ना तर ते कॅमेऱ्यात नीट दिसेल. जरा ढब्ब लिही. तू हे जे हिशोब करतोयस ते पण मोठ्याने बोल. 7 × 18 0 आणि 10 × 30 300. म्हणजे 10 कप जर आपल्याला घ्यायचे असतील तर त्याला 300 रुपये पडतील. आता एक सेकंद. हे मानसनी असं लिहिलं आहे, तर सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं की आपण कपाखाली कप आले पाहिजेत आणि रुपयाखाली रुपये आले पाहिजेत. त्यामुळे याच्या डोक्यावर कप आणि याच्या डोक्यावर रुपये असं नाव द्यायला विसरायचं नाही. तर ते नाव देऊन टाक मानस वरती. व्हेरी गुड. 2 तासामध्ये मानस 12 किलोमीटर चालतो, तर 3 तासामध्ये तो किती किलोमीटर चालेल? म्हणजे त्यांनी डावीकडे वरती नाव दिलंय अंतर, तास आणि किलोमीटर. डावीकडे नाव दिलंय तास आणि उजवीकडे किलोमीटर. 2 तासामध्ये 12 किलोमीटर चालतो, तर 3 तासामध्ये किती किलोमीटर चालेल? आता विचार करून पण तुला सांगता येईल. बेसक 18, बेसक 12, बेसक 12, 3 × 18. आणि बघ तसं तिरका गुणाकार करून तेच येत आहे का उत्तर? 3 × 12 2. बेसक 12 आलं 18 किलोमीटर. आणि त्याच्या पुढे किलोमीटर आहे हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता पुढचं अजून एक कागद घे. 4 वह्यांना 80 रुपये पडतात. 4 वह्यांना 80 रुपये पडतात, तर 200 रुपयामध्ये किती वह्या येतील? 4 वह्यांना 80 रुपये पडतात, तर 200 रुपयामध्ये किती वह्या येतील? आता बघा मानसनी हे कसं लिहिलं आहे. मानसनी काय लिहिलंय? इथे वह्या लिहिल्या आहेत, आणि इथे रुपये लिहिले. 4 वह्यांना 80 रुपये पडतात, तर 200 रुपयामध्ये किती वह्या येतील? हे पहा, 4 वह्यांना 80 रुपये. आता 200 इथे नाही लिहायचे कारण 200 वह्या नाही आहेत, 200 रुपये आहेत. ते त्यांनी बरोबर लिहिले. 200 रुपयामध्ये किती वह्या येतील? आता सममूल्याचं तुम्हाला माहिती आहे कसं तुम्ही काढता ते, त्याच्याप्रमाणे काढ. गुणाकार करून सममूल्य दोन्ही पद्धतीने काढ. चार 2 8, 1 2 आणि 10 20. उत्तर आलं 10. 10 काय? वह्या. 10 वह्या. आता त्याचं उत्तर आलंय 10 वह्या. तुमचं पण आलंय का बघा 10 वह्या.
आता 4 वह्यांना 80 रुपये पडतात, म्हणजे तुम्हाला माहितीये की एका वहीची किंमत 20 रुपये आहे. आणि मग 200 रुपयामध्ये 20ला 1 प्रमाणे 10 वह्या येतील. असं आपल्याला तोंडी पण करता आलं पाहिजे, त्रैराशिक मांडून त्याच्या रीतीने पण करता आलं पाहिजे. आता हे घे, 1 लिटर पेट्रोलमध्ये गाडी 20 किलोमीटर जाते. 1 लिटर पेट्रोलमध्ये गाडी 20 किलोमीटर जाते, तर 100 किलोमीटर जाण्यासाठी किती पेट्रोल लागेल? लिटरमध्ये 20 किलोमीटर. हा, तर 100 किलोमीटर जाण्यासाठी 5 किलोमीटर. व्हेरी 5 लिटर. 5 लिटर पेट्रोल लागेल. कसं केलं? 5 किलोमीटर 20 आणि म्हणजे एका किलोमीटर मध्ये 20 आणि त्यापुढे आहे 100 किलोमीटरला किती. तर 20ला 1 आहे, तर म्हणजे 20 ने 100ला भागलो तर उत्तर आलं 5. तर एकाला म्हणजे एका लिटरला 20 किलोमीटर, 5 लिटरला 100 किलोमीटर. व्हेरी गुड. एका लिटरला 20 किलोमीटर, त्याप्रमाणे 5 लिटरला 100 किलोमीटर. व्हेरी गुड. आता आपल्याला कधी कधी जेव्हा परीक्षा मोठ्या घेता येत नाहीत, तेव्हा काय करतात की 50 मार्कांची परीक्षा घेतली, 50 पैकी 40 मार्क मिळाले, तर त्याचेच 100 पैकी काढतात. त्याची दुप्पट करून त्याला 100 पैकी काढलं. मग 50 पैकी जर 40 गुण असतील तर 100 पैकी किती येतील? 80. लिही तिथे, मोठं डब्बं लिही. 50 पैकी 40 असतील तर 100 पैकी 80, कारण 50ची दुप्पट झाली म्हणजे 40ची पण दुप्पट झाली. म्हणजे हे असे आपण 100 पैकी किती असे काढू शकतो. आता इथे बघा तुम्ही, 50 पैकी 40 आहेत, तर 100 पैकी किती असं पण आपण त्याला लिहू शकतो. 100 पैकी किती लिहिणार? 80. आणि या 4 संख्या ज्या आहेत की 50/100 असं पण आपल्याला त्याच्याकडे बघता येतं. बरोबर. 40 किती? 80. म्हणजे ही जी सममूल्य गुणोत्तर आहेत, ही सममूल्य गुणोत्तर ही आडवं जरी बघितलं तरी पटीत आहेत, उभं जरी बघितलं तरी पटीत आहेत. आणि जेव्हा असं आपण 100 पैकी काढतो ना, तेव्हा त्याला टक्के असं म्हणतात. जेव्हा आपण 100 मध्ये किती असं काढलं असेल तर त्याला टक्के म्हणायचं. आता मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर शोधायचं आहे की ही संख्या कोणती आहे? ही संख्या कोणती आहे? 1/2. 1/2. आता 1/2 म्हणजे किती टक्के ते शोधायचं. 50%. कसं काढलं 50%? 1/2. आता 1 समजा म्हणजे जी टोटल आहे ती 100 आहे, तर 1/100 तर छेद 2 म्हणजे त्याचे 2 भाग, तर 50. बरोबर. म्हणजे अर्धा मिळालाय किंवा 2पैकी 1 आहे. याला आपण असं सममूल्य अपूर्णांकांसारखं पण बघू शकतो की 1/2 बरोबर छेदात आपल्याला 100 हवाय, टक्के काढायचे, याचा अर्थ छेद 100 करायचा. आता याचा छेद 100 करायला याला 50 ने गुणलं
तसंच एकाला पण 50 ने गुणलं आणि हे 50/100 आलं. जेव्हा छेद 100 असतो तेव्हा त्या छेद 100च्या ऐवजी आपण टक्केची खूण लिहितो. ही खूण आहे, ही टक्केची खूण आहे. हा, म्हणजे 1/2 चे टक्के काढायला आधी काय केलं तर छेद 100 असलेला अपूर्णांक शोधला, त्याचा सममूल्य 1/2 बरोबर 50/100 आणि छेद 100च्या ऐवजी टक्के ही खूण लिहिली 50%. आता 90% असं जर आपल्याला दिलेलं असेल 90%, टक्के याचा अर्थ छेद 100. हा, 90% म्हणजे 90/100. हा, आता आपल्याला हे शोधायचं आहे की जर मी असं म्हणलं की मला परीक्षेमध्ये 90% मार्क मिळाले, पण परीक्षा किती मार्कांची होती ते नाही सांगितलं, पेपर किती मार्कांचा होता ते नाही सांगितलं, मी सांगितलं मला 90% मिळाले. मग जर आपला पेपर 10 मार्कांचा असेल तर 90% म्हणजे किती मार्क मिळाले? 10 पैकी किती? 9 मार्क. 10 पैकी 9. लिही तिथे. कसं काढलं 10 पैकी 9 हे? 10चे 10 भाग केले तर एका भागात 1 आला, तसे 9 घेतले. तसे 9 घेतले. असं का केलं? 10चे 10 भाग का केले? विचार बरोबर केलाय, पण असं का केलंय हे पण आपल्याला थोडंसं विचार करता आला पाहिजे. याच्यावरून तू हे काढलंस ना. मग 100/90/100, 100 पैकी 90. इथे काय होत आहे? 100चे 10 भाग केले की प्रत्येक भाग कितीचा झाला? 10चा. तसे 9 घेतले तेव्हा 90 मार्क मिळाले. म्हणून तू याचे 10 भाग केले आणि तसे 9 घेतले. हा, म्हणून ते 9/10 आले. किंवा असाही तुला विचार करता येईल की 100चे 10 झालेत म्हणजे 10 भागलाय, तसंच 90ला 10 भागलंस तरी 9 येते. आता हा पेपर जर 50 मार्कांचा असेल तर मला किती मार्क मिळाले? 45. कसे काढले? 10 भाग केले, परत 10 भाग केले आणि तसे 9 घेतले. 50 ते 10 भाग केले म्हणजे प्रत्येक भाग 5चा झाला आणि तसे 9 घेतले म्हणजे 45. हा, लिही तिथे 45. आता हे जे आपण करतोय ना, हेच आपल्याला त्रैराशिक मांडून पण काढता येतं. आपण जर त्रैराशिक मांडायला शिकलो आणि त्रैराशिक वापरून उत्तर काढायला शिकलो तर आपल्याला पुढे नफा तोटा, टक्केवारी किंवा वेगाची आणि अंतरांची गणितं अशी वेगवेगळ्या प्रकारची गणितं करायला आपल्याला त्रैराशिक मांडणं आणि त्याच्यावरून उत्तर काढणं हे सोपं जातं. तर याचं त्रैराशिक आपण कसं मांडू शकतो ते मी दाखवते. की जर का मी असं म्हणलं की मला 90% मार्क आहेत, मला 90% मार्क आहेत म्हणजे काय आहेत तर 100 पैकी मला 90 गुण आहेत. 90% मार्क याचा अर्थ 100 पैकी 90 गुण मिळालेले. हा, तर हे जर 10 पैकी असेल तर किती? 10 पैकी किती? हा, आता इथे पटीनी विचार करायला सोपं आहे. 100ला 10 भागलं की 10 आलं, 9ला 10 भागलं की 9 आलं. किंवा आपण जर रीतीने केलं त्रैराशिकाच्या तर 10 गुणिले 90 छेद 100. 10 गुणिले 90 छेद 100 म्हणजे 1 0 या 2 शून्यांबरोबर गेले म्हणजे इथे उत्तर आलं 9. त्रैराशिकाच्या रीतीने 10 गुणिले 90 छेद 100 आणि ही 2 शून्य ह्याच्या बरोबर गेली आणि 9 एके 9 असं आपलं उत्तर आलं. तसंच 100 पैकी 90 गुण असतील
50 पैकी किती गुण असतील? त्रैराशिक मांडलं, 100 पैकी 90 तर 50 पैकी किती? आणि मग हे निम्म झालंय म्हणून हे पण निम्म होणार, 45. असं पण काढता येईल. किंवा त्रैराशिकाच्या रीतीने 50 गुणिले 90 भागिले 100 म्हणजे ही 0 गेली आणि 9 45. त्रैराशिकाच्या रीतीने सुद्धा आपल्याला हे 50 गुणिले 90 भागिले 100 असं करून 45 हे उत्तर काढतायत. आता त्रैराशिक मांडायची प्रॅक्टिस आपल्याला करायला पाहिजे आहे, कारण आत्ताची ही उदाहरणं तुम्हाला त्रैराशिकाशिवाय सुद्धा येतील, पटीत विचार करून सुद्धा येतील. पण त्रैराशिक मांडायची प्रॅक्टिस जर केली तर पुढच्या खूप प्रकारच्या उदाहरणांना त्याचा उपयोग होणार. तुझा कागद घे आणि त्रैराशिक मांडून उत्तर काढायचंय, तुम्ही पण आणि मानसनी पण. 400 आंब्यांपैकी 4 आंबे नासले तर किती टक्के आंबे नासले? नासले. हा, तर टक्के काढायचे म्हणजे 100 पैकी किती? 100 गुणिले 4/400. 4 आणि त्याचे 4 भाग केले म्हणजे 1. 1% आंबे नासले. बरोबर. आता दुसरा घे कागद. एका कुटुंबाचं महिन्याचं उत्पन्न 40,000 रुपये आहे, तर 40,000 पैकी 4,000 रुपये शाळेच्या फी साठी जातात. 40,000 पैकी 4,000. तर उत्पन्नाच्या किती टक्के रुपये हे शिक्षणावरती खर्च होतात? 100 पैकी किती? 100 गुणिले 4,000 40,000. शून्य गेले 10 गुणिले 4 आणि खाली काय उरले? आणि खाली उरले 4. मग ह्या 4ला पण का नाही घालवत तू? 4 एके 4 4 एके 4 करून तो पण जातो. 10 गुणिले 1 10. हा, म्हणजे 10% पैसे शिक्षणावरती खर्च झाले. आता पुढचं. एका वर्गामध्ये 15 मुली आणि 10 मुलगे आहेत. हा, ही माहिती लिहून ठेवा आधी. 15 मुली 10 मुलगे. तर एकूण वर्गामध्ये मुली किती टक्के आहेत हे आपल्याला शोधायचंय. एकूण मध्ये मुली किती टक्के आहेत? 10 आणि 15 25. एकूण मुलं किती आहेत? 25. म्हणजे तुझं पहिलं कॉलम काय पाहिजे? एकूण मुलं. 25 असतील तर मुली किती आहेत? मुली आहेत 15. हा, इथे मुली लिहायचं त्याच्या डोक्यावर. 100 किती? तोंडी सांग बरं आकडे बघून. 25 चौक 100, 15 चौक 60. व्हेरी गुड. म्हणजे किती टक्के मुली आहेत? 60%. म्हणजे हे 60 काढायचं आणि उत्तर लिहिताना 60% टक्क्याची खूण वापरून लिहायचं. टक्के लिहिताना 60 असं उत्तर नाही लिहायचं, 60%, कारण ते 100रातले 60 आहेत हे लक्षात आलं पाहिजे, म्हणून टक्केची खूण लिहायची. आणि मुलगे किती टक्के आहेत एकूणामध्ये ते पण काढ. पाठीमागे लिहिलंस तरी चालेल किंवा दुसरा घे का?
एकूण मध्ये मुलगे 10. 100 किती? 40%. कसं आलं 40? 25 चौक 100. हा. 40%. लिही इथे 40%. आता ते 60% जेव्हा आलं की मुली एकूण 60%, तर त्याच्यावरनं तुला तोंडी सांगता आलं असतं का मुलगी किती आहेत ते? कसं काय? कारण एकूण 100 आहेत. हा, तर त्यातले 60, 100 60 मुली आहेत म्हणजे 40 मुलगे आहेत. आणि 10 मुलगे आहेत म्हणजे 40% मुलगे आहेत. 25 मध्ये 10 तर 100 मध्ये 40. हा, पण जेव्हा आपल्याला पहिल्यांदाच एकूण आपण घेतले होते ना मुलगे आणि मुली मिळून, तर मुली 60% आल्यानंतर मुलगे 40%, हे पण आपल्याला तोंडी सांगता येऊ शकतं. ओके, थँक्यू.